शरद पवार साहेबांचं सरकार कधीच नव्हतं. पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यानंतर ते आरक्षण टिकवण्यात काही अडचणी नवं सरकार देवेंद्र फडणवीसांचं आल्यावर झाल्या. पुन्हा नवा कायदा केला, पुन्हा ते मंजूर करण्यात आलं आणि त्या संबंधात आज ती स्टेज आता पुढे गेली. आरक्षणाच्या बाबतीत सरकारने वेगळ्या घटकांशी ज्या चर्चा केल्या आहेत त्या बघितल्या तर मला असं वाटतं की सरकारने आरक्षणाबाबतीत लोकांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या दिसत नाही. खुद्द गृहमंत्रीच म्हटल्यावर त्यांनी माहितीच्या आधारे बोलणं अपेक्षित आहे. आजपर्यंत पवारसाहेबांच्यावर कोणताही असा आरोप झालेला नाही आणि आज शरद पवारसाहेब यांच्या विरोधी लढायला तयार आहेत. पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवारसाहेब आणि काँग्रेस लढणार आहे. त्यामुळं असे काहीतरी हकनाक खोटे आरोप करणं आणि भाषणं करणं हे सध्या त्यांचा अजेंडा दिसतो आहे. पण वस्तुस्थिती महाराष्ट्राला माहिती आहे की देशात आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी कोण आहे. शरद पवार साहेबांच्याबद्दल आरोप करताना त्यांनी असं म्हटलं की ते सगळे जे बरोबर आहेत त्या सगळ्यांना ते लागू होतं. ते सगळे आता भारतीय जनता पक्षात जाऊन बसलेले आहेत. त्यामुळं अमित शहांच्या हे लक्षात आलं नाही की ज्यांच्यावर ज्यांच्याकडे बघून त्यांनी हा आरोप केला ते सगळे त्यांच्याकडे जाऊन बसले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची सगळ्यात स्वच्छ पक्ष महाराष्ट्रातला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.